Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शेती कामासाठी लागणाऱ्या डिझेलमुळे अनेक लोक पंपावरती कॅन घेऊन येत आहेत. मात्र अनेक ठिकाणी कॅनला विरोध होतोय. अनेक किलोमीटर दुरून ट्रॅक्टर, ट्रॉली, जेसीबी किंवा फवारणीचे पंप पेट्रोल पंपावरती कसे आणायचे असा सवाल शेतकरी करतायत. पाहूयात एक रिपोर्ट. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरला कॅनमध्ये डिझेल द्या यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये डिझेलचे रिकामे कॅन घेऊन शेतकरी तहसील कार्यालयावरती पोहोचले. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतीची मशागत होऊन राहिली नाही. मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. 7 जून पर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पेरणीची घाई शेतकऱ्यांना झालेली आहे. मशागतीच नाही तर पेरणी कशी करायची? खताची तीव्र टंचाई आहे आणि देशाचे पंतप्रधान म्हणतात की नैसर्गिक शेती करा. सगळ्या बऱ्याच शेतकऱ्याकडे बैल उपलब्ध नाही. ज्यांच्याकडे बैल उपलब्ध आहे त्यांच्याकडे बारदाना उपलब्ध नाही. काल परवा अनेक पंपांवरती रांगा आणि डिझेलच्या कॅनवरनं हाणामाऱ्या झाल्या. तुम्ही पंपावरती कॅन कशाला आणता म्हणून वाद होऊ लागलेत. मात्र अनेक शेतात मशागतीची कामं सुरू आहेत. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, जेसीबी, कॉन्क्रीट मिक्सर, डिझेल पंपासाठी आधीपासूनच कॅनमध्ये डिझेल नेलं जातं. समजा एखाद्या गावापासून 50 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे. तिथे पोहोचल्यावर जवळपास 5 ते 10 तास रांगेत उभं राहावं लागतंय. तर त्यासाठी पूर्ण ट्रॅक्टर पंपापर्यंत नेणं आणि 10 तास पंपावरती उभं राहणं कुणाला परवडेल हा प्रश्न आहे. आता वाहतुकीशिवाय डिझेलचा वापर कुठे कुठे मोठ्या प्रमाणात होतो त्यावरती नजर टाकूयात. शेतात नांगरणी आणि पेरणीच्या वेळी ट्रॅक्टरसाठी, पीक कापणीच्या वेळी हार्वेस्टरसाठी, विहिरी, बोरवेलच्या डिझेल पंपासाठी, वाहतुकीच्या वेळी ट्रकसाठी, शेतमाल वाहतुकीच्या वेळी ट्रॉलीसाठी, खतं आणि फवारणीच्या वेळी स्प्रेअर मशीनसाठी डिझेल लागतं. बांधकामात रोड रोलर, जेसीबी, रेती वाहतुकीचे टिप्पर, कॉन्क्रीट मिक्सर, क्रेन आणि कॉम्पॅक्टरसाठी डिझेलची गरज लागते. शिवाय मत्स्योद्योगात बोटींना आणि कारखान्यांसाठीच्या जनरेटर्सना, लग्नासाठी डीजेसोबतच स्टेज आणि पंख्यांना, गावात पाणी पुरवठ्याच्या टँकर्सना देखील डिझेल गरजेचं आहे. नंदुरबारच्या सुभाष चौकात पेट्रोल पंपावर 2 किलोमीटरची रांग लागली. नंदुरबार शहरात मोजक्या पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे. इंधन दरवाढ आणि टंचाईचा फटका आधीच अडचणीत असलेल्या कांद्याला बसतोय. डिझेलमुळे नाशकातनं देशभर जाणारा कांदा बाजारपेठेत सुद्धा वेळेत पोहोचू शकत नाही. परिणामी कांदा खळ्यातच पडून खराब होतोय. जो कांदा खरेदी करतो तो खरेदी केलेला कांदा गोणीत भरून पाठवेपर्यंत त्याचं 50% माल खराब होतो. अक्षरशः पार्ट्या कांदा उतरवत नाही. त्याच्यानंतर आज जे आपल्या समोर जे युद्धाचा परिणाम जो डिझेलवर झालेला आहे, तर ज्या गाड्या पोचायला पाहिजे ह्या रस्त्यात गाड्या डिझेल न भेटल्यामुळे सुद्धा गाड्या थांबताय. आणि आज आम्ही सुद्धा म्हणजे कांदा घ्यावा का ना घ्यावा हा सुद्धा आमची आज परिस्थिती झालेली आहे. तो एक सुद्धा कांदा म्हणजे नाफेड NCFची कुठली कंपनी आली नाही आणि त्यांनी कांदा घेतलेला नाहीये. हे फक्त कागदात दिसतंय आणि हे शेतकऱ्यांच्या समाधानासाठी आहे, परंतु त्याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यालाही नाही आणि व्यापाऱ्याला नाही. काल परभणीत अनेक पंपांवरचा इंधन साठा संपला होता. मात्र दुसरीकडे नो व्हेकल डेला परभणीकरांनी प्रतिसाद दिल्याचा दावा करत भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकरांनी लोकांचे आभार मानलेत. प्रत्येक रविवारी वाहनं वापरू नका असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र दुसरीकडे परभणी शहरातल्या अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल नसल्यामुळे लोक हैराण होते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सप्तसूत्रीला समर्थन आणि त्याचा सन्मान करण्याचं काम आज परभणीकरांनी केलेलं आहे. मी आवाहन केलं होतं की आजचा रविवार हा नो व्हेकल डे म्हणून आपण पाळूयात आणि परभणीकरांनी आज त्याला उदंड असा प्रतिसाद दिला आहे. हजारो लिटर इंधनाची बचत परभणीकरांच्या ह्या एका छोट्याशा योगदानामुळे झालेली आहे आणि देश हितासाठी परभणीकरांनी ह्या नो व्हेकल डेला दिलेला प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. मी सर्व परभणीकरांचे धन्यवाद देते, आभार मानते व अशाच पद्धतीने येत्या रविवारी सुद्धा आपण नो व्हेकल डे चं पालन करूया. पण आता लोकांचे जे काम आहे ते काम करावंच लागतील ना. रविवार कसा पाळावा, म्हणजे लॉकडाऊन सारखं कसं जमल राहायला घरी. काम जे करायचे ते करावंच लागणार. ते म्हणणारच झालं हे करा ते करा, पण ज्या गोष्टी आता आवश्यक आहेत त्या गोष्टी तर करावंच लागणार ना. त्याच्यावर आता पर्याय नाही ना. वर युद्ध वगैरे काही जरी झालं तरी ते समजा राजकीय प्रश्न झाला, पण सामाजिक आमच्यासारख्या साध्या माणसाला तर ते सहन करावंच लागणार आहे ना. बचत नाही तर काय सर, आता टाइम पडले यावंच लागणार आहे ना आपल्याला. बरोबरला टाइम पडल्यावर तर यावंच लागणार आहे.
बघा, एकट्या पंतप्रधानांनी जर म्हणलं पेट्रोलची बचत करा, पण ते प्रत्येकानं आपल्याला विचारानं जर विचार केलं तर चांगली गोष्ट आहे. आता प्रत्येक माणूस कसं पेट्रोलची बचत कर, कोणाला वाटते चला आजकाल तोंड व्हायला मोटरसायकल लागायची. हो बरोबर आहे ना, त्यांचं पण बरोबर आहे. आता तुटवडा आहे म्हणल्यावर थोडंसं करायला पाहिजे सर्वांनी. बरं, हां, तुटवडा असल्यानंतर सर्वांनी सहकार्य करणं गरजेचंच आहे. युद्ध चालू आहे असं मला वाटते, पण सामान्य जनतेला खूप त्रास आहे पेट्रोलचा, कारण पेट्रोलचे भाव वगैरे वाढतच चालले. इंधन नाही, सर्व गोष्टीची बचत केली. महागाई वाढली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. नाही एवढी काही नाही वाढली. लोकांचं उत्पन्न पण खूप वाढलेलं आहे आणि गव्हर्नमेंटनं घराघरात पैसा दिलेला आहे. ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येकाच्या घरात पैसा आहे सध्या. बरं, लाडके बहीण असो किंवा शेतकऱ्याला मानधन तुम्ही काय असो. करता? मी रिटायर आहे शिक्षक. जालना शहरासह ग्रामीण भागातल्या अनेक पेट्रोल पंपावर इंधन साठा उपलब्ध नाही. पंप मालकांनी साठा नसल्याचे फलक लावलेत. जळगावात मंत्री गिरीश महाजनांच्या जामनेरमध्ये एकाच वेळी 3 पेट्रोल पंपांवरचा साठा संपल्यामुळे लोकांचे हाल झाले. त्यामुळे एकाच पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जे काही शेतीचे कामं आहेत त्यांना गती आलेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे इथं हा डिझेलसाठी लाईनीत उभा आहे. किंवा ह्या जे काही गोष्टी सरकारच्या चुकलेल्या आहेत त्याच्यावरती सरकारने विचार करायला हवा. बुलढाण्यात रात्रीच्या वेळी वाहन चालकांनी पंपासमोर ठिय्या दिला. चिखलीतल्या पंपावर साठा असताना देखील इंधन दिलं जात नसल्याचा आरोप वाहन चालकांनी केला. दरम्यान युद्धामुळे पेट्रोल डिझेलवरनं भारतात दर वाढलेले असले तरी शेजारच्या नेपाळनं पेट्रोल 2 रुपये तर डिझेल 12 रुपयांनी स्वस्त केलंय. ऑस्ट्रेलियात सरकारनं इंधनावरचा कर कमी करून पेट्रोल 17 रुपयांनी स्वस्त केलं. जर्मनीनं देखील 15 ते 17 रुपयांदरम्यान इंधनाचे दर कमी केले. दरम्यान या सध्याच्या इंधन टंचाईला काँग्रेस सरकारचं पाप जबाबदार असल्याचा नवा दावा विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय. अरे तुम्ही 100 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर 100 वर्ष अगोदर इथेनॉलचा शोध लागला. तुम्ही का नाही इथे इथेनॉल डिझेल पेट्रोलच्या ऐवजी वापरलं? का नाही वापरलं? मोदी सरकार आल्यानंतर इथेनॉल डिझेल पेट्रोल मध्ये 20% वापरायची परवानगी 2014ला दिली. त्याच्यासाठी या देशाचा पंतप्रधान मोदींना व्हावं लागलं. अरे तुम्ही जर आम्हाला इथेनॉल जर वापरायला त्यावेळी परवानगी दिली असती तर आज सगळ्या गाड्या इथेनॉल वरती चालल्या असत्या. सगळे इंजिन इथेनॉल वरचे निघाले असते. हे पाप कुणाचं? हे पाप खऱ्या अर्थानं काँग्रेसचा आहे. मोदीनं जे आव्हान केलंय त्या आव्हानाला साथ द्यायला महाराष्ट्रातला शेतकरी आता खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला आहे. आम्हाला डिझेल पेट्रोलची गरज नाही. बस आमच्या ट्रॅक्टरला दिलं डिझेल पेट्रोल. आमची शेती सुरू झाली तर आम्ही सगळ्या जगाला खाऊ पिऊ घालतो. आजच्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशामध्ये हैदराबादेत सर्वाधिक महाग 110 रुपये 89 पैसे दरानं पेट्रोल मिळतंय. त्यानंतर तिरुवनंतपुरम 110 रुपये 75 पैसे, कोलकात्यात 108 रुपये 74 पैसे, पाटण्यात 108 रुपये 55 पैसे, जयपूरमध्ये 108 रुपये 19 पैसे, मुंबईत 106 रुपये 64 पैसे आणि बेंगळुरूमध्ये 106 रुपये 17 पैसे प्रति लिटर असे पेट्रोलचे दर आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.